नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांना मराठी माणसानं वाचवलंय. कसं पाहूयात. पंजाबचे माजी मुख्यमंत्री एका मराठी माणसामुळे बचावलेत असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाहीये. गुरुवारी बादल यांच्यावर नांदेडच्या गुरुद्वारावर जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोरानं शालीमध्ये लपवलेला चाकू बादल यांच्या पोटात खुपसण्याचा प्रयत्न केला. विशेष संरक्षण विभागातले पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे हे सतर्क होते. त्यांनी हल्लेखोराचा हेतू ओळखला आणि कुणाला काही कळायच्या आधी चाकूचा वार आपल्या हातावर झेलला. त्यामुळे त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली. मात्र बादल सुरक्षित राहिले. बादल यांना केवळ किरकोळ इजा झाली. केंद्रे यांच्या शौर्याचं आणि प्रसंगावधानाचं सर्वत्र कौतुक होतंय. खुद्द बादल कुटुंबियांनी सुद्धा त्यांचे आभार मानलेत आणि मनापासून कौतुक केलंय. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल बुधवार आणि गुरुवार असे 2 दिवस नांदेड दौऱ्यावर होते. गुरुवारी गुरुद्वारात दर्शन घेतल्यावर ते बाहेर जाण्यास निघाले तेव्हा गुरुद्वाराच्या एका कर्मचाऱ्यानं त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. बादल यांना महाराष्ट्र सरकारनं विशेष सुरक्षा पुरवली होती. तसंच पंजाब पोलिसांचे कर्मचारी सुद्धा सोबत होते. पोलीस निरीक्षण केंद्र मात्र बादल यांच्या शेजारीच होते. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बादल यांचे प्राण वाचवलेत. तर हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रेंच्या प्रशंसनार्थ एक्सवर काय पोस्ट केली आहे पाहूयात. नांदेडमधील हल्ल्यादरम्यान सुखबीर सिंग बादल यांचे प्राण वाचवण्यासाठी शौर्य दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष संरक्षण विभागातील कर्मचाऱ्याचा अभिनंदन करतो. संतोष, तुम्ही सुखबीरजी आणि हल्लेखोर यांच्यात एखाद्या मानवी ढालीसारखे उभे राहिलात आणि त्यांच्या संरक्षणासाठी जीव धोक्यात घातलात. बादल कुटुंब कृतज्ञतेनं तुमच्या समोर नतमस्तक होत आहे. तुमचे हे शौर्य कधीही विसरलं जाणार नाही. वाहेगुरु तुम्हाला लवकरच बरे होण्यासाठी आशीर्वाद देवो, असं त्याने म्हटलंय. तर संतोष केंद्रे यांच्या शौर्यावर माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात. हा हल्ला निहंग या त्यांच्यातला जो एक संप्रदायातला पंथ आहे त्या पंथाच्या कोणीतरी माथे फिरवणी केलाय असं म्हटलं जातंय. या अनुषंगाने एक अतिशय महत्वाची गोष्ट जी महाराष्ट्र राज्यासाठी आणि विशेष करून महाराष्ट्र पोलिसांसाठी अभिमानाची आहे ती अशी आहे की संतोष केंद्रे नावाचे पोलीस निरीक्षक जे एसपीयू म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन युनिट मध्ये काम करतात, ते त्या ड्युटीवर त्यांच्या संरक्षणाच्या ड्युटीवर तैनात असताना त्यांच्या बरोबर लक्षात आलं आणि त्यांनी अशा प्रकारे त्या हल्लेखोराचा पहिला वार होत असताना हस्तक्षेप केला की तो वार जर हस्तक्षेप झाला नसता तर जीवघेणा ठरला असता. आणि म्हणून सर्वतोपरी सुखबीर सिंग बादल यांचे प्राण ज्या एका अधिकाऱ्याने वाचवले त्या अधिकाऱ्याचं नाव आहे संतोष केंद्रे. हा पोलीस निरीक्षक आज पोलीस खात्यासाठी, प्रोटेक्शन युनिटसाठी, महाराष्ट्र पोलिसांसाठी भूषणावह ठरलेला आहे. हा इन्सिडेंट होत असताना नेमकं काय त्याच्या मनात आलं असेल असे अनेक लोक प्रश्न विचारतात. तेव्हा एसपीयू या स्पेशल प्रोटेक्शन युनिटमध्ये जे प्रशिक्षण दिलं जातं त्यावर एक कटाक्ष टाकणं फार महत्वाचं आहे. या प्रशिक्षणामध्ये अधिकाऱ्यांना सर्वतोपरी माहिती असणं सर्वप्रथम आवश्यक असते की कुठल्या प्रकारच्या माणसाचं आपण प्रोटेक्शन करतोय आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारच्या लोकांकडून हल्ला होऊ शकतो, कशा प्रकारे तो होऊ शकतो. कृपाण हे शस्त्र याच्यात वापरलेलं आहे. म्हणजे कृपाण हे आपल्याला काढून घेता येत नाही, त्यांना धार्मिक रीतीनुसार ते अंगावर ठेवण्याचा अधिकार आहे, त्याचा वापर इथे केला जाऊ शकतो. या सगळ्या बारीक सारीक माहिती असल्याशिवाय अधिकारी इतक्या तत्परतेने रिॲक्ट होणार नाही. माहितीच्याच बरोबरीने सतर्कता जी आहे की पोलीस अधिकारी जो ड्युटीवर तैनात असतो संरक्षणाच्या, त्यांना आपल्या डोळ्यात तेल घालून चौफेर चारही बाजूला काय चाललेलं आहे याच्यावर लक्ष असलं पाहिजे.